तर विद्यार्थ्यांनो, माझे नाव स्वदीप रामटेके आणि मी सध्या 11वी-12वी जिल्हा परिषद या शाळेमध्ये लेक्चर म्हणून काम करत आहे. आतापर्यंत मी ऑफलाईन क्लासेस खूप घेतलेत, पण आता सध्या माझ्याकडे वेळ कमी आहे आणि त्याच्यामुळे आपण असं ठरवलं की याच्यानंतर आपण ऑनलाईन काहीतरी माहिती विद्यार्थ्यांना द्यायची, जेणेकरून आपला जो अनुभव आहे, जो माझा अनुभव आहे, तो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो बनवण्याचा उद्दिष्ट हा की जे विद्यार्थी आता तर जे समोर शिकणारे आहेत 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर, त्यांना करिअर मार्गदर्शन म्हणून आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्यानंतर त्यांनी कोणत्या फील्डमध्ये गेलं पाहिजे, मग त्या फील्डमध्ये जाण्यासाठी काय काय लागते, कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात, हे सगळं आपण 1 बाय 1 व्हिडिओमध्ये प्रत्येक याच्यामध्ये बघणार आहोत. तुम्ही मित्रांनो, विद्यार्थ्यांना तुम्ही काय करा, या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा पण नवीन व्हिडिओ येईल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन दिसेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ जॉईन करता येईल. चला, तर आज आपण विद्यार्थ्यांना बघणार आहोत इंजिनिअरिंग स्टुडंट्स. इंजिनिअरिंग स्टुडंट बद्दल आपण काय बघणार आहोत की 12वी नंतर जर विद्यार्थी ग्रॅज्युएशन करतो, आता ग्रॅज्युएशन तर भरपूर विषय आहेत, कोणी BA करतो, कोणी BSc करतो, कोणी BCom करतो. तर ग्रॅज्युएशनमध्ये अजून एक येते टेक्निकल फील्ड आणि ते आहे BE, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. मग आता ग्रॅज्युएशन झालं, मग आता BE ज्या विद्यार्थ्यांच्या झालेलं आहे, मग त्यांना तिकडे प्रायव्हेटमध्ये खूप सारे जॉब असतात, हे ते असतात, बरोबर आहे. पण आजकालचा ट्रेंड, एक नवीन ट्रेंड चालू झालेला आहे. काय तर जे BSc आणि BA किंवा BCom चे विद्यार्थी आहेत, सगळ्यांना माहिती असेल, सर्व विद्यार्थ्यांना, की ते टीचिंग या फील्डकडे जास्त आवडतात. कारण टीचिंग फील्डमध्ये जास्त BSc आणि BA मागते. पण आजकाल काय झालं आहे विद्यार्थ्यांनो, की इंजिनिअरिंग स्टुडंट सुद्धा हे B.Ed कडे वळलेले आहेत. आता प्रश्न येईल की इंजिनिअरिंग स्टुडंट्सनी B.Ed करावे का, बरोबर आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनो. जे पण आता विद्यार्थी कोणी इंजिनिअरिंग करत आहेत किंवा असे काही विद्यार्थी आहेत की त्यांना समोर D.Ed असेल किंवा B.Ed असेल, तुम्हाला करायचे आहे. कारण कसं असते, आपण BE करून टाकतो, पण समोर आपल्याला असं वाटते आहे आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत, म्हणजे आपण चुकीच्या फील्डमध्ये आलेलो आहोत. त्यावेळेस असं कळते की आपल्याला टीचिंग फील्ड बेस्ट राहील, पण टीचिंगमध्ये तर B.Ed आणि D.Ed करावं लागते. मग तर या सगळं प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ बघताना कृपया विद्यार्थ्यांना लाईक करणे विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आता इंजिनिअरिंग स्टुडंटनी B.Ed करता येईल का, D.Ed करता येईल का. तर बघा, तर BE आपण वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये करतो, ब्रँचेस घेतो, बरोबर आहे. मग आता B.Ed सर्वांनाच करता येईल का, सगळं BE धारकांनाच B.Ed करता येईल का, तर याचा आन्सर आहे नाही. सगळंच BE धारकांना B.Ed करता येणार नाही. मग आता B.Ed जे कॉलेज असतात किंवा युनिव्हर्सिटी असते, ते काय करते, सगळंच BE धारकांना अलॉट करते, पण ते चुकीचे आहे. ॲक्च्युली त्याने स्पष्ट सांगायला पाहिजे की फक्त हेच BE धारक B.Ed किंवा D.Ed करू शकतील. D.Ed तर कोणी करते, कारण D.Ed हा फक्त 12वी बेसिसवर असतो. 12वी बेसिस असल्यामुळे D.Ed साठी फक्त काय लागते, एक तर 12वी आर्ट लागते, कॉमर्स लागते किंवा सायन्स लागते. म्हणून D.Edचा तेवढा काही प्रश्न नाही आहे. तुम्ही 12वी आर्ट किंवा सायन्समधून करून घ्या आणि D.Ed करा. D.Edमध्ये इंग्लिश मिडियम किंवा मराठी मिडियम. पण प्रश्न जेव्हा B.Edचा येतो, तर B.Ed साठी तर BSc आणि BA तर आहेच, पण इंजिनिअरिंग स्टुडंट हा B.Ed करू शकतो का, बरोबर. तर
बघा मित्रांनो, आता आपण याचे एक्सप्लेनेशन बघणार आहोत की कोणकोणते स्ट्रीमवाले बी असलेले विद्यार्थी हे बी एडकडे जाऊ शकतात. बरोबर. आता तुम्ही म्हणाल मेकॅनिकल, आय टी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर हे सगळे विद्यार्थी बी करू शकतात का? करू शकतात. पण बी एड नंतर त्यांना जर झेडपी शिक्षक जर बनायचे आहे किंवा कुठे संस्थांमध्ये शिक्षक बनायचे आहे तर हे सगळे स्ट्रीमवाले शिक्षक तिथे इलिजिबल राहतील का? तर याचा आन्सर आहे नाही. सगळेच विद्यार्थी इलिजिबल राहणार नाही. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही यूट्यूबवर कुठेही सर्च करा, तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ मिळणार नाही. एवढ्या डिटेल्समध्ये कोणी सांगणार नाही, कारण त्यांना स्वतःच माहीत नाही आहे की इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी काय व्हिडिओ बनवायचा. म्हणून पहिल्यांदा तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. कारण तुमचा वेळ वाचला पाहिजे. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की तुमची स्ट्रीम कोणती आणि तुम्ही बी एड करून राहिले आणि समोर असं माहीत झालं की ते काहीच कामाचं नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की कोणत्या स्ट्रीम असलेल्या बी विद्यार्थ्यांनी बी एड करायचं आणि कोणत्यांनी नाही करायचं. तर बघा विद्यार्थी, ज्यांचं बीई हे इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स किंवा आय टी या सेक्टरमध्ये झालेलं आहे, या स्ट्रीममध्ये झालेलं आहे, त्याच विद्यार्थ्यांनी फक्त बी एड करायचं. परत एकदा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचे इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स आणि आय टी या स्ट्रीममध्ये बी झालेला आहे त्याच विद्यार्थ्यांनी फक्त समोर बी एड करायचं. बाकींनी बी एड करू नये. आणि समजा जर केलंही असेल, तुम्ही समोर तिकडे जाच नको, कारण तुम्ही एलिजिबलच नाही. कारण असे भरपूर केसेस आहेत. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, एखादी इलेक्ट्रिकल होता, एखादी मेकॅनिकल होता, पास झाले, मार्क चांगले, सगळं इंटरव्ह्यू झाला, पण शालार्थ आय डी त्यांना मिळालेलं नाही. आता पण कोर्ट केस सुरू आहे आणि मिळणार पण नाही. कारण जी आरच असं म्हणते 2019च्या की बीई मध्ये फक्त इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स आणि आय टी या स्ट्रीमचाच विद्यार्थी इलिजिबल आहे. बरोबर आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग हे जे इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स आणि आय टी आहे हे कोणत्या विषयासाठी पात्र आहे? तर हे पात्र आहेत विद्यार्थ्यांनो गणित या विषयासाठी, मॅथ्स, फक्त गणित. आता तुम्ही म्हणाल मॅथ्स सायन्स आणि सायन्स या विषयासाठी पण पात्र आहेत का? नाही. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स, आय टी हा विद्यार्थी, या स्ट्रीमचा विद्यार्थी फक्त गणित या विषयासाठी फक्त पात्र आहे. म्हणजेच काय की तुम्ही जर बी या 3 स्ट्रीममध्ये असाल आणि समोर जर बी एड केल्यानंतर मग काय सीटेट द्यायला लागते, पास करावं लागते. बरोबर आहे. कोणी MSc करतो. मग आता तुम्ही मला समोर मला जॉब पाहिजे, तुम्हाला जॉब कोणत्या विषयामध्ये मिळेल? तर लक्षात काय ठेवा की तुम्हाला जॉब हा फक्त गणित या विषयामध्ये मिळेल. ना मॅथ्स सायन्समध्ये मिळणार, ना सायन्समध्ये मिळणार, फक्त गणित या विषयामध्ये. आता तुम्ही म्हणाल मग गणित विषय फक्त असतो का? असतो. चांगले मार्क घ्या, 150-160च्या वर चांगली मेहनत करा आणि तुम्ही 9वी, 10वी, 11वी, 12वी किंवा कुठे 6 ते 8 इथे गणित या विषयामध्ये तुम्ही टीचर बनू शकता. तर विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा. मग आता तुम्ही म्हणाल मग जे बाकीचे जे स्ट्रीम आहे त्यांच्याकडे, त्यांनी बी एड करायचे नाही. फालतूच्या समोर तुम्हाला पस्तावा होईल. कारण ना आताच तुम्ही जर विचार करत असाल की माझी ही स्ट्रीम आहे तुम्ही करू का, तर लक्षात ठेवा इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स आणि आय टी यांना सोडून जे बाकीचे असतील त्यांनी बी एड करू नये. आणि अजून एक विद्यार्थ्यांना, नुसतं माझ्याकडूनच माहिती नाही, तुम्ही बाहेर अजून माहिती घ्या याच्याबद्दल की होऊ शकते कदाचित अजून 1-2 स्ट्रीम असतील, पण जनरली हे 3 स्ट्रीम आहेत की जे बी एड करू शकतात. यांना गणित मिळतो समोर शिकवायला आणि बाकी जसं मेकॅनिकल, अजून कोणते जे स्ट्रीम असतील इलेक्ट्रिकल, यांना प्रॉब्लेम जातो. यांना शालार्थी आय डी भेटणारच नाही
केस सुरू असणार आणि ते असेच वर्ष जाणार. त्याच्यापेक्षा आताच अवेअर झालेला बरं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडलेला असा. ठीक आहे, तर असंच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असंच लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि असंच मी तुम्हाला असंच दर दिवशी म्हणा किंवा जसं वेळ मिळाला तसं नवीन नवीन टॉपिकवर तुम्हाला मी माहिती देते. धन्यवाद.